सोनियाचा दिनो वर्ष अमृताचा घनो, आज सोनियाचा दिनो वर्ष अमृताचे घनो. आज खऱ्या अर्थानं सोन्याचा दिवस आज आपण पाहतोय. रामराज्यामध्ये आज राज्याभिषेक होणार आहे आणि या राज्याभिषेकाच्या दिवशी आज आपण सर्व भाग्यवंत आहोत. नटून थटून आणि सजून सगळी मंडळी आलेत आणि दिदी मी देखील सजून आलोय आज. याचं कारण असं, आज राज्याभिषेक रामराज्याचा होतोय आणि या राज्याभिषेकाच्या दिवशी आज आपण आनंदाच्या वातावरणामध्ये एकत्र आलेलो आहोत. सन्माननीय साहेबरावजी भोगाडे यांना विनंती करतो आपण मंचावर या. आलेल्या सर्वांच सोसायटीचे संचालक रामदासजी गायकवाड यांच्या ठिकाणी आगमन आहे. मी त्यांना विनंती करतो आपण हार अर्पण करण्यासाठी यावं. आदरणीय शांतारामजी भोगाडे यांना विनंती करतो आपण या मंचावर या. खरं तर यजमान कसं असावं मंडळी, प्रत्येकाचा नामोल्लेख झाला पाहिजे, प्रत्येकाचा सन्मान झाला पाहिजे, ही भावना ज्यांच्या हृदयामध्ये आहे. प्रत्येकाचा नामोल्लेख करण्याचा त्यांचा मानस आहे. या ठिकाणी हरिभक्तीपरायण पोपट महाराज राक्षे यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आणि विनंती करतो आपण या ठिकाणी येऊन विराजमान व्हा. खरं तर आपलं स्थान आमच्या समोर नाही तर आमच्या पुढे आहे. मी विनंती करेल आपण पुढे बसून घ्या. क्या बात. आइए महाराज पधारिये, आइए महाराज विराजिये. खऱ्या अर्थानं गेले 7 दिवस म्हणजे गेले 6 दिवस आणि आजचा हा 7वा दिवस. खऱ्या अर्थानं आज सप्त आनंदाचा हा 7 दिवस आणि म्हणूनच आजची सांगता रामराज्याच्या राज्याभिषेकानं होणार आणि म्हणून आज या राज्याभिषेकाच्या निमित्ताने आपण सगळी मंडळी आलेला आहात. आपलं सर्वांचं अतिशय मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत या निमित्ताने केले जाते. पाठीमागच्या बाजूला बसलेल्या सर्वांना विनंती आपण आता पुढे पुढे बसा आणि पुढे सरकून बसा. खरं तर आज काही मी सूचना देणार आहे. सुरुवातीला सूचना देतो. सूचना अशा आहेत, दिदींनी काल सांगितलंय आणि मी देखील पुन्हा एकदा सांगतो. आजचा सांगतेचा दिवस असल्यामुळं शेवटच्या पर्वामध्ये किंवा उत्तरार्धामध्ये आपल्याला दर्शनाची संधी मिळणार आहे. दर्शन घेण्यासाठी शिस्तीमध्ये रांगेत आपण दर्शन घ्यायचं आहे आणि दर्शन घेतल्यानंतर आपल्या आयुष्यातील भागवताचार्य सोमेश्वर महाराज ओढा